छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य कवी संमेलन पार पडले। साहित्य संमेलनाच्या कार्यकारी मंडळावर आपल्यासारख्या साहित्यिक कवीने खूप खोलवर जाऊन टीका करावी असे वक्तव्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सर्व आलेल्या कवींना केले। यावेळी कवी माननीय अभिजित पाटील यांनी आलेल्या सर्व कवींचा परिचय करून दिला। यावेळी कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय आबा पाटील यांनी कवी संमेलनाचे माननीय संतोष पाटील यांनी आयोजन करून आम्हा सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आणि त्यांनी आपल्या कविता सादर करून समाजामध्ये जे सध्या वास्तववादी चित्र आहे याचे कवितेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर सादरीकरण केले। यावेळी प्रेक्षकांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली। यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी कवयित्री यांनी भारदार कविता सादर केल्या। यामध्ये दयासागर बन्ने, रमजान मुल्ला, आनंद जाधव, राम सुतार, शाहीर पाटील, प्रकाश वायदंडे, मोहन राजमाने, तानाजी राजे जाधव यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। यावेळी पुरस्कार प्राप्त कवी संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले। शेवटी प्रसिद्ध कवयित्री वैष्णवी जाधव यांनी मनाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कार्यक्रमाचे आभार मानले। आणि मग कविता जन्म घेत असते। कविता हा एकंदर साहित्य प्रकारातला व्यापक साहित्य प्रकार आहे आणि या साहित्य प्रकाराचं संमेलन घेण्याचं धाडस तुम्ही केलंय याचा आम्हाला कौतुक आहे। कारण कथा असते, विनोदी कथा असते, लोक गोळा होतात। गौतमी पाटील आणले तर आणखी गोळा होतात। आबा पाटील आलाय म्हणून हे लोक कमी। पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर, पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर, माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर, पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर, माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर, दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी, दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी, स्वप्नांची वाटते अडगळ तो भेटल्यानंतर, आयुष्य हे माझे किती सुंदर आहे, आयुष्य हे माझे किती सुंदर आहे, हे समजले केवळ तो भेटल्यानंतर, हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला, हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला, या साऱ्या शंकांचे होते निरसन तो भेटल्यानंतर, असले कसले अंतर स्पर्शात असावे त्याच्या, असले कसले अंतर स्पर्शात असावे त्याच्या, मोगऱ्याचा सुटतो दरवळ तो भेटल्यानंतर, कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण, कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण, जखमेवरती चढते मखमल तो भेटल्यानंतर, आणि शेवटची ओळखी, उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही, उगाच कोणावरही भाळणे मला पसंत नाही पण, जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर, जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर, पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर, माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर। धन्यवाद।